नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण नवीन चॅप्टर सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे चॅप्टर नंबर 11 इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. विद्यार्थी मित्रांनो, याची नोट्स मी आपल्या बायोकिरण या ॲपमध्ये अपलोड केलेल्या आहेत. जर अजून तुम्ही बायोकिरण ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर आजच प्ले स्टोअरवरून बायोकिरण हे ॲप इन्स्टॉल करा आणि त्यामध्ये फ्री स्टडी मटेरियलमध्ये 12च्या नोट्स मी अपलोड केलेल्या आहेत, तर त्या नोट्स मधून तुम्ही स्टडी करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या टॉपिकला सुरुवात करूया. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे तर ते म्हणजे इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन हा चॅप्टर. सो लेट स्टार्ट. तर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन चॅप्टरमध्ये आपल्याला 11.1 दिलेला आहे, इम्प्रुव्हमेंट ऑफ फूड प्रोडक्शन. कारण आपल्याला माहिती आहे आपली इंडिया जो आहे तर तो लोकसंख्येच्या दृष्टीने आता 1 नंबरला आलेला आहे आणि एवढे सगळे लोक जर आपल्या देशामध्ये राहत असेल तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तर ते त्यांना प्रोव्हाइड करावं लागणारं फूड. जर आपल्याला फूड जर त्यांना प्रोव्हाइड करावं लागत असेल एवढं सगळं, तर आपल्याला आपण लावत असलेल्या फूडची जी जागा आहे म्हणजे आपली शेती जी आहे तर ती तर आपण वाढवू शकत नाही. आता उलट शेती ही कमी होत चाललेली आहे आणि आपल्याला अन्न तर मात्र जास्त लागत आहे आणि त्यासाठी आपल्याला फूडचं प्रोडक्शन वाढणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस करायला लागलो, हॅबिटायझेशन करायला लागलो, प्लांट टिश्यू कल्चर करायला लागलो आणि त्यासाठी आपल्याला फूड प्रोडक्शन मध्ये इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे. तर बघूया एकदा काय आहे या चॅप्टरमध्ये. सो फूड इज वन ऑफ द बेसिक नीड ॲज इट्स गिव्स अस एनर्जी फॉर एव्हरीथिंग. फूड काय तर आपल्याला एनर्जीसाठी असलेली बेसिक नीड आहे, बेसिक गरज आहे. सो इट केप अस अलाइव्ह, आपल्याला जिवंत ठेवते, स्ट्रॉंग अँड हेल्दी बनवते. सो इट कॅन बी डिफाईन्ड ॲज एनीथिंग सॉलिड ऑर लिक्विड विच when swallowed, digested and assimilated in the body, keeping us well as organic, energy rich, non-poisonous, edible and nourishing substance. फूड कशाला म्हणू आपण तर असा कुठलाही पदार्थ जो सॉलिड असेल, लिक्विड असेल, जो आपल्याला गिळवता येईल, आपल्याला डायजेस्ट होईल, आपल्या बॉडीमध्ये एनर्जी देईल, जो ऑर्गॅनिक असेल, पॉइझनस नाहीये, नॉन पॉइझनस असेल, एडिबल असेल म्हणजे खाऊ शकणारा असेल आणि आपल्याला एनर्जी देणारा असेल, तर हा कुठलाही सबस्टन्स असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, आपण त्याला म्हणू शकतो फूड. ओके, सो green plants synthesize their own food through the photosynthesis. That's why it's known as autotrophs. But animal, including human, cannot synthesize their own food. मी म्हणाल की सर आम्ही तर बनवतो आमच्या किचन मध्ये, बट त्यासाठी सुद्धा आपण प्लांट वरती डिपेंड आहे, अॅनिमल वरती डिपेंड आहे. सो आपण आपल्या स्वतःचं फूड स्वतः बनवत नाही. सो हेन्स आर द डिपेंड ऑन द प्लांट्स डायरेक्टली, प्लांट्स वरती डिपेंड आहे. So that's why we are the heterotrophs. Heterotrophs means they depend on others. दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती डिपेंड आहे. मात्र प्लांट स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवतात थ्रू दी फोटोसिंथेसिस. ओके, सो 11th मध्ये आपण चॅप्टर बघितलेला आहे फोटोसिंथेसिसचा. ओके, सो द फेमाइन इज रिस्पॉन्सिबल फॉर डेथ ऑफ फूड. सो जनरली दुष्काळ पडत असेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं तर फूड जे आहे तर ते फूडची कमतरता असेल तर फेमाइन होतं, दुष्काळ पडतो आणि त्याच्यामुळे डेथ होऊ शकतं. सो बिसाइड द रॅपिड अँड ड्रामॅटिक इन्क्रीज इन द वर्ल्ड पॉप्युलेशन ओव्हर द टाइम. आणि आपल्याला माहिती आहे पूर्ण जगाचं इन्क्लुडिंग इंडियाचं सुद्धा पॉप्युलेशन खूप जास्त वाढतंय, लोकसंख्या वाढतीये. सो टू मीट द इन्क्रीजिंग डिमांड फॉर फूड देर इज अ नीड टू इम्प्रुव्हमेंट द फूड प्रोडक्शन. जर लोकसंख्या वाढत आहे तर आपल्याला फूडचं प्रोडक्शन सुद्धा वाढवावं लागेल. सो बोथ क्वांटिटीज वाईज अँड क्वालिटी वाईज. आणि फूड हे फक्त क्वांटिटी वाढून चालणार नाही तर क्वालिटी फूड वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. ओके, सो प्लांट ब्रीडिंग अँड ॲनिमल ब्रीडिंग हेल्प अस टू इन्क्रीज द फूड प्रोडक्शन. मग आपण काय करू शकतो, प्लांट मध्ये ब्रीडिंग करू शकतो, चांगल्या व्हरायटी बनवू शकतो, ॲनिमल मध्ये ब्रीडिंग करू शकतो, चांगल्या व्हरायटी बनवू शकतो आणि त्यामुळे फूडचं प्रोडक्शन जे आहे तर ते वाढू शकतो. सो फर्स्टली वी डिस्कस हिअर द प्लांट ब्रीडिंग. सो पहिल्यांदा आपण प्लांट ब्रीडिंग बद्दल इन्फॉर्मेशन बघूया. द इम्प्रुव्हमेंट ऑफ पर्पजफुल मॅनिप्युलेशन इन द हेरिडिटी ऑफ द क्रॉप
and production of new superior varieties of existing crop plants. काय करायचं आपल्याला तर पर्पजफुली काही हेरिडिटी कॅरेक्टरवरती अनुवंशिक कॅरेक्टरवरती काय करायचंय प्लांटच्या क्रॉपच्या त्याला अजून सुपिरियर बनवायचं चांगले कॅरेक्टर त्याच्यामध्ये टाकायचे जेणेकरून आताच्या क्रॉपपेक्षा आपल्याला पुढे चांगले प्लांट्स मिळतील चांगल्या व्हरायटीज मिळेल सो कन्स्टिट्यूट what is called as a plant breeding. So it is therefore an applied branch of botany. So plant breeding काय that is the branch of botany. It is in fact an art and the science of changing and improving the heredity of the plants. काय करेल it is the art or it is the science. हे काय करेल तर हेरिडिटी जी आहे प्लांटची अनुवंशिकता जी आहे तर तिला चेंज करेल इम्प्रूव्ह करेल. Plant breeding can be carried out by using the applications of principle of genetics, taxonomy, physiology, pathology, agriculture, or DNA technology. या सगळ्या बेसिक ब्रांचेस ज्या आहे बॉटनीच्या तर या सगळ्या बेसिक ब्रांचेसचा स्टडी करून आपण प्लांटची जी काय व्हॅल्यू असेल हेरिडिटी असेल तर ती आणखी इम्प्रूव्हमेंट करू शकतो जेनेटिकली taxonomically, physiologically, pathologically, agriculturally, even RNA टेक्नॉलॉजी म्हणजे बायोटेक्नॉलॉजिकली सुद्धा. ओके ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टर मध्ये आपल्याला स्टडी करायच्या आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला आपल्याला इथे दिलेलं आहे डू यू नो सेक्शन दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला माहित आहे का. सो प्रायमरी एम ऑफ द प्लांट ब्रीडिंग इज टू ऑब्टेन न्यू क्रॉप व्हरायटीज सुपेरियर दॅन द एक्झिस्टिंग टाईप इन ऑल कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे आता ज्या व्हरायटीज आहेत तर त्यांच्या सगळ्या कॅरेक्टरपेक्षा सुपेरियर क्रॉप व्हरायटीज बनवायच्या ज्या क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीमध्ये पण इम्पॉर्टंट असेल. सो दिस पर्पजफुल मॅनिप्युलेशन इंटरप्ट्स इनकॉर्पोरेट्स व्हेरियस ऑब्जेक्टिव्स सो विच डिफर फ्रॉम plants to plant depending on its type and their use. Some objectives are common like yield, quality, resistance, life cycle span. म्हणजे काय तर कमी दिवसामध्ये ते हार्वेस्टिंगला आलं पाहिजे क्वालिटी चांगली झाली पाहिजे उत्पन्न जास्त वाढलं पाहिजे आणि डिसीज साठी ते रेजिस्टंट असलं पाहिजे जेणेकरून त्याला डिसीज होणार नाही. सो वाईल सम ऑब्जेक्टिव्ह विल डिफर ऑन द बेसिस ऑफ द टाईप अँड यूज ऑफ प्लांट आणि याच्यापेक्षाही काही वेगळे असू शकतात त्या प्लांटच्या टाईपवरून त्या प्लांटच्या यूजवरून. सो प्लांट ब्रीडिंग इज द मेथड ऑफ अल्टरेशन ऑफ जेनेटिक पॅटर्न ऑफ प्लांट. काय प्लांट ब्रीडिंग काय तर अल्टरेशन करायचं जेनेटिक पॅटर्न मध्ये त्या प्लांटच्या टू इन्क्रीज देअर व्हॅल्यू अँड युटिलिटीज फॉर ह्युमन वेलफेअर जेणेकरून मानवाला त्यांचा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल. द प्लांट ब्रीडिंग इज डन टू इन्क्रीज क्रॉप यील्ड. कशासाठी केले जाते प्लांट ब्रीडिंग सो इन्क्रीज क्रॉप यील्ड त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी इम्प्रूव्ह क्वालिटी त्याची क्वालिटी वाढवण्यासाठी इन्क्रीज टॉलरन्स टू इन्व्हायरमेंटल स्ट्रेस म्हणजे कमी पाणी असेल जास्त पाऊस पडला तर या दोन्ही पण कंडिशन मध्ये काय तर ते रेजिस्टंट असल्या पाहिजे टॉलरन्स असल्या पाहिजे. मेक द प्लांट रेजिस्टंट टू द पॅथोजन अँड इन्क्रीज द टॉलरन्स टू इन्सेक्ट पेस्ट. ते काय इन्सेक्ट असेल पेस्ट असेल डिझीज कॉज करणारे पॅथोजन्स असेल तर यांच्या अगेन्स्ट टॉलरन्स दाखवला पाहिजे रेजिस्टंट असला पाहिजे. सो ग्रीन रिव्होल्यूशन वॉज द रिझल्ट ऑफ सिक्वेन्स ऑफ सायंटिफिक breakthroughs and developmental activities that successfully fought hunger by increasing food production. इंडियामध्ये ग्रीन रिव्होल्यूशन झालं होतं हरित क्रांती झाली होती आणि त्यामुळे आपण काय करू शकतो तर सक्सेसफुली जे काही भूक होती आपली तर ती मिटवण्यासाठी आपण खूप सारे कामं केलंय जसं की सीड विथ सुपेरियर क्वालिटी यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स फर्टिलायझर्स आपण खूप सारे केमिकल वापरले पेस्टिसाइड वापरले पेस्टला कंट्रोल करण्यासाठी हर्बिसाइड वापरले हर्बला कंट्रोल करण्यासाठी फर्टिलायझर वापरले प्लांटची ग्रोथ होण्यासाठी. देन मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम आणली सपोर्टेड बाय द यूज ऑफ मॉडर्न फॉर्म मशिनरी आणली प्रॉपर इरिगेशन सिस्टीम आणली म्हणजे पाणी देण्याची क्षमता ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल अशा वेगवेगळ्या इरिगेशन पॅटर्न्स आणले. देन हेल्प फॉर द डेव्हलपिंग हाय यील्ड अँड डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज इन व्हीट राईस मेज सो गहू असेल मका असेल
तांदूळ असेल तर यांना डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज बनवल्या, हायलिंग कॅपॅसिटी असलेल्या व्हरायटीज बनवल्या. सो इन फॅक्ट प्लांट ब्रीडिंग डेट्स बॅक टू अबाउट 10,000 years ago. प्लांट ब्रीडिंग जी आहे तर ती 10,000 वर्षापासून चालू आहे. द प्रेझेंट डे क्रॉप आर दी रिझल्ट ऑफ डोमेस्टिकेशन अँड अक्लमायटायझेशन. सो काय केलं तर खूप साऱ्या प्लांटला आपण आपल्या वसाहतीमध्ये किंवा आपल्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये त्याला आपण जगायला शिकवलंय. सो डू यू नो काय दिलंय? सो डिफरंट मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग इन्क्लुडिंग इंट्रोडक्शन, म्हणजे एखादं प्लांट दुसऱ्या देशात आहे ते आपल्या इकडे लावायचं आहे, त्याला म्हणजे इंट्रोडक्शन पहिल्यांदा लावणार आहे. देन सिलेक्शन, हायब्रिडायझेशन, म्युटेशन ब्रीडिंग, पॉलीप्लॉइडी ब्रीडिंग, मॉलिक्युलर प्लांट ब्रीडिंग, टिश्यू कल्चर, RNA टेक्नॉलॉजी, सिंगल सेल प्रोटीन, या सगळ्या ज्या काही टाइप्सच्या वेगवेगळ्या मेथड वापरल्या जातात प्लांट ब्रीडिंग करण्यासाठी. सो नो द सायंटिस्ट. सगळ्यात पहिले हे दोन सायंटिस्ट आपल्याला खूप महत्वाचे आहेत. सो फर्स्टली वी डिस्कस अबाउट दी डॉक्टर नॉर्मन ई बोरलॅग. हे नॉर्मन ई बोरलंग जे सायंटिस्ट आहे, सो इट इज द अन अमेरिकन बायोलॉजिस्ट हु हॅज बीन कॉल्ड फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन. यांना फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन म्हटलं जातं पूर्ण वर्ल्डचं, कारण यांनी पहिल्यांदा ग्रीन रिव्होल्युशन आणलं होतं पूर्ण वर्ल्ड मध्ये. सो ॲग्रिकल्चर ग्रेट स्पोक पर्सन अँड द मॅन हु सेव्ह अ बिलियन लाईव्स. त्यांनी हजारो लोकांच्या जीवन वाचवलं. डॉक्टर बोरलंग 1970 Nobel laureate was honored for his work in the Green Revolution. त्यांना नोबेल प्राइज पण मिळालाय. सो ग्रीन रिव्होल्युशन साठी, सो सेव्हिंग मिलियन ऑफ लाईफ फेमाइन इन इंडिया, मेक्सिको अँड मिडल ईस्ट. जेव्हा खूप जास्त दुष्काळ पडला होता 1970 मध्ये, तर तेव्हा यांनी नवीन स्पेसीज डेव्हलप करून, नवीन व्हरायटीज डेव्हलप करून खूप साऱ्या लोकांच्या जीवन वाचवलं होतं. त्याच्यानंतर दुसरे आहे इंडियामध्ये ग्रीन रिव्होल्युशन करणारे डॉक्टर MS स्वामीनाथन. सो ही हॅज बीन कॉल्ड ॲज अ फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन इन इंडिया. त्यांना इंडियामध्ये हरित क्रांती करण्याचे पितामह म्हटलं जातं. सो फॉर हिज रोल इन इन्क्लुडिंग अँड फर्दर डेव्हलपिंग हाय इल्डिंग व्हरायटीज ऑफ व्हीट इन इंडिया. यांनी खूप जास्त गव्हाच्या नवीन हाय इल्डिंग कॅपॅसिटी असलेल्या व्हरायटी डेव्हलप केल्या. ही advocated moving India to sustainable development, especially using environmentally sustainable agricultural food security and prevention of biodiversity. He is pioneer in mutation breeding in India. India मध्ये mutation breeding यांनी स्टार्ट केलं होतं. So he developed new varieties of wheat like Sonora, NP 165 and Sarbati. अशा ज्या व्हीटच्या व्हरायटीज आहेत तर ह्या यांनी डेव्हलप केलेल्या होत्या. So firstly, we discuss here the hybridization and its technique. तर हायब्रिडायझेशन नक्की काय आहे किंवा त्याच्या टेक्निक्स काय, तर याबद्दल आपण माहिती बघूया. सो इट इज द चीफ मेथड दॅट ऑफर ग्रेटर पॉसिबिलिटीज इन द क्रॉप इम्प्रुव्हमेंट दॅन अदर मेथड्स. बाकीच्या मेथडपेक्षा ही सोपी आणि कमी खर्चाची मेथड आहे. द यूज ऑफ दिस मेथड इज ओनली इफेक्टिव्ह मीन्स ऑफ कंबाइनिंग टुगेदर डिझायरेबल कॅरेक्टर ऑफ 2 or more व्हरायटीज. 2 व्हरायटीचे कॉम्बिनेशन केले जाते कॅरेक्टरमध्ये किंवा आणखी खूप साऱ्या व्हरायटीचे कॉम्बिनेशन केले जातात याच्यामध्ये. सो बाय दिस मेथड वन कॅन क्रिएट न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन्स ऑफ ऑलरेडी एक्झिस्टिंग कॅरेक्टर अँड न्यू जेनेटिक व्हॅरिएशन्स. इट ऑल्सो एक्सप्लॉइट अँड युटिलाइज हायब्रिड व्हिकर. सो काय केलं जातं तर 2 व्हरायटीमध्ये किंवा 2 पेक्षा जास्त व्हरायटीमध्ये असलेले जे काही जेनेटिक कॅरेक्टर असेल तर त्या दोन्ही कॅरेक्टरला किंवा मल्टिपल कॅरेक्टरला एकाच व्हरायटीमध्ये, एकाच स्पेसीज मध्ये त्यांना कंबाईन केलं जातं आणि त्याच्यामुळे न्यू जेनेटिक व्हॅरिएशन्स आपल्याला मिळतात, हायब्रिड व्हिगर मिळतंय. ओके, त्यामुळे नवीन कॅरेक्टर सुद्धा येतात. सो हायब्रिडायझेशन कॅन बी इंट्राव्हरायटल असू शकतात, इंटरव्हरायटल असू शकतात. इंट्रा मीन्स विदिन अ स्पॅसीज, इंटर मीन्स बिटवीन दी स्पॅसीज नाही, इंट्राव्हरायटल दॅट मीन्स द विदिन अ व्हरायटी, और इंटरव्हरायटी मीन्स बिटवीन 2 व्हरायटीज द सेम स्पॅसीज. किंवा इंटर स्पेसिफिक पण असू शकतं बिटवीन 2
स्पेसीज. इंटरजेनिक पण असू जेनेरिक पण असू शकते बिटवीन टू जेनेरा of the same family. As parental plants are distinctly related, such crosses are also carried by in the plant hybridization. So called as a wide or distinct crosses. So जेव्हा एकाच फॅमिलीमध्ये वेगवेगळ्या जीनसचं क्रॉसिंग केलं जातं तर त्याला म्हटलं जातं वाईड ऑर डिस्टंट क्रॉसेस. सो इंटरस्पेसिफिक अँड इंटरजेनेरिक हायब्रिड आर सेल्डम टू अकर इन दी नेचर. असे सुद्धा जे काही नेचरमध्ये हायब्रिड्स मिळतात. द मेन स्टेप ऑफ द प्लांट ब्रीडिंग प्रोग्राम दॅट इज द हायब्रिडायझेशन आर एज फॉलोज. वेगवेगळे प्रोग्रामच्या स्टेप ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कलेक्शन ऑफ व्हॅरिएबिलिटीज. सगळ्यात महत्वाचं व्हॅरिएबल कॅरेक्टर असलेल्या स्पेसीजचं कलेक्शन करणं. सो वाईल्ड स्पेसीज अँड रिलेटिव्ह ऑफ द कल्टिवेटेड स्पेसीज हॅव्हिंग डिझायर्ड ट्रेट. वाईल्ड स्पेसीज मध्ये कल्टिवेटिंग स्पेसीज मध्ये काही इम्पॉर्टंट असलेले ट्रेट म्हणजे कॅरेक्टर आपल्याला बघायचे शुड बी कलेक्टेड अँड प्रिझर्व्ड. द एंटायर कलेक्शन हॅव्हिंग ऑल द डायव्हर्स अलील्स म्हणजे त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन असलं पाहिजे फॉर ऑल जीन्स इन द गिव्हन क्रॉप इज कॉल्ड एज अ जर्म प्लाझम कलेक्शन. आणि त्याच्यातले जीन्स कलेक्शन करण्याला म्हटलं जातं जर्म प्लाझम कलेक्शन. So variation are useful in the selection. Germplasm conservation can be done in the following ways. So दोन वेनी करू शकतो. एक करू शकतो आपण इन सिटू कन्झर्वेशन, दुसरं करू शकतो एक्स सिटू कन्झर्वेशन. इन सिटू मीन्स इट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ फॉरेस्ट अँड नॅचरल रिझर्वायर्स. सो इन सिटू म्हणजे काय तर आहे त्याच कंडिशनला तिचं प्रिझर्व करायचं, तिथंच त्याचं कन्झर्वेशन करायचं. सो त्याला म्हटलं जातं इन सिटू कन्झर्वेशन. एक्स सिटू कन्झर्वेशन म्हणजे काय तर त्याला तिथून नॅचरल इन्व्हायरमेंट मधून जिथे ते येतात तर तिथून काढायचं, बॉटनिकल गार्डन मध्ये, सीड बँक मध्ये किंवा एखाद्या झू मध्ये त्याला ठेवायचं. सो त्याला म्हटलं त्याच्या नॅचरल हॅबिटॅट पासून दुसरीकडे आणून लावलं, त्याला प्रिझर्व केलं. सो त्याला म्हणायचं एक्स सिटू कन्झर्वेशन. सो इट इज डन थ्रू दी बॉटनिकल गार्डन्स अँड सीड बँक. देन इव्हॉल्युशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स. काय करायचं पॅरेंटचं सिलेक्शन करायचं. इव्होल्युशन अँड पॅरेंटल सिलेक्शन. सो इट इज इम्पॉर्टंट अँड इसेन्शियल स्टेप. खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. द कलेक्टेड जर्म प्लाझम इज इव्हॅल्युएटेड दॅट इज द स्क्रीन टू आयडेंटिफाय प्लांट विथ डिझायरेबल कॅरेक्टर. कुठले कुठले कॅरेक्टर आपल्याला पाहिजे तर ते कॅरेक्टर आहे का नाही ते ओळखायचं त्या प्लांटमध्ये. द सिलेक्टेड पॅरेंट्स मस्ट बी हेल्दी, विगरस अँड शुड शो डिझायरेबल बट कॉम्प्लिमेंटरी फीचर्स. काय पाहिजे तर डिसीज फ्री पाहिजे, हेल्दी पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये ते डिझायरेबल कॅरेक्टर पाहिजे. The selected parents are self for 3 to 4 generation. यांचं अगोदर सेल्फिंग केलं जातं म्हणजे त्यांच्याच फ्लावर थ्रू ऑटोगॅमी केलं जातं म्हणजे पॉलिनेशन त्यांच्याच केलं जातं. सेल्फिंग म्हटलं जातं त्याला. 3 to 4 जनरेशन केलं जातं जेणेकरून ते होमोझायगस किंवा प्युअर प्लांट मिळतील. सो इट इज मोड प्युअर दॅट ओनली प्युअर लाईन्स आर सिलेक्टेड. आणि त्याच्यामधल्या ज्या प्युअर लाईन्स आहेत तर त्या सिलेक्ट करायच्या, मल्टिप्लायच करायचं आणि यूज इन द हायब्रिडायझेशन. आणि त्यांचा आता हायब्रिडायझेशन साठी आपण यूज करणार आहे. सो व्हॉट इज द हायब्रिडायझेशन. नेक्स्ट स्टेप आहे दॅट इज द हायब्रिडायझेशन. सो द व्हरायटी शोईंग मॅक्झिमम डिझायरेबल फीचर्स इज सिलेक्टेड ॲज अ फिमेल. ज्या व्हरायटीमध्ये मॅक्झिमम डिझायरेबल कॅरेक्टर येतात त्याला आपण फिमेल किंवा रिकरंट पॅरेंट म्हणून कन्सिडर करायचं आणि अदर वन ॲज अ मेल पॅरेंट. आणि जो डोनर पॅरेंट आहे तर त्याला मेल पॅरेंट कन्सिडर करायचं. सो विच लॅक गुड कॅरेक्टर फाउंड इन रिकरंट पॅरेंट. जे फिमेल पॅरेंट मध्ये कॅरेक्टर नाहीये तर ते मेल पॅरेंट मध्ये पाहिजे, जे मेल मध्ये नाहीये तर ते फिमेल मध्ये पाहिजे. सो कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घ्यायचे, अपोजिट कॅरेक्टर घ्यायचे. सो द पोलन ग्रेन्स फ्रॉम अंथर of male parent are collected and then artificially dusted over the stigma of emasculated flower. तर emasculation म्हणजे काय तर त्या फिमेल फ्लावर मध्ये असलेले जे काही पोलन ग्रेन्स आहेत, अँथर जे, सो रिमूव्हल ऑफ अँथर बिफोर दी ओपनिंग ऑफ द फ्लावर. सो फ्लावर मॅच्युअर होण्याच्या अगोदरच फिमेल प्लांट बनवायचे त्याला जेणेकरून त्यातले पोलन ग्रेन जे आहेत, स्टॅमिन जे आहे तर ते काढून टाकायचे. सो त्या प्रोसेसला म्हणलं जातं इमॅस्क्युलेशन. आणि इमॅस्क्युलेशन केलेल्या फ्लावरला आपण फिमेल फ्लावर कन्सिडर करू शकतो. मग त्या फिमेल फ्लावर वरती दुसऱ्या स्पेसीजचे ज्याला आपण मेल पॅरेंट म्हटलेलं आहे तर त्याचे पोलन ग्रेन जे आहे तर त्याचं डस्टिंग करायचं. सो पॉलिनेशन, आर्टिफिशियल पॉलिनेशन करायचं. सो पॉलिनेशन फॉलोड बाय सीड अँड फ्रूट फॉर्मेशन इज ड्यू कोर्स. So the seed thus obtain
रिप्रेझेंट द हायब्रिड जनरेशन, आणि त्यापासून जे तयार झालेले जे सीड आहे तर ते हायब्रिड जनरेशन असेल. सो द हायब्रिड दॅट इज द F1 progeny is selected and evaluated fourth desirable कॉम्बिनेशन ऑफ द कॅरेक्टर्स. नाही तर F1 हायब्रिड जे असणार आहे तर त्याच्यामध्ये दोघांचे पण कॅरेक्टर असतील. सो दिस इज द स्टेप, वेगवेगळ्या स्टेप दिलेल्या आहेत. सो फर्स्ट स्टेप काय, सो कलेक्शन ऑफ व्हेरिएबिलिटी ऑफ जर्म प्लाझम अँड जीन बँक कलेक्शन करायचं आहे. देन इव्होल्युशन अँड सिलेक्शन ऑफ द पॅरेंट सिलेक्ट करायचे. देन सिलेक्शन ऑफ पॅरेंट प्लांट विथ द डिफरंट क्वालिटीज, त्याच्यातल्या वेगवेगळ्या क्वालिटीज ओळखायच्या. देन सिलेक्टेड पॅरेंट सेल्फ फॉर 3 to 4 जनरेशन टू मेक देम होमोझायगस अँड ट्रू ब्रीडिंग. सो त्यांच्यामध्ये सेल्फिंग करायचं जेणेकरून प्युअर कॅरेक्टर मिळेल, होमोझायगस पॅरेंट मिळतील. देन आयडेंटिफिकेशन ऑफ पॅरेंट्स ॲज अ मेल पॅरेंट अँड द फिमेल पॅरेंट्स, मेल पॅरेंट फिमेल पॅरेंट कन्सिडर करायचे. देन कलेक्शन ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द फ्लावर्स ऑफ मेल पॅरेंट, पोलन ग्रेन कलेक्शन करायचे. देन रिमूव्हल ऑफ स्टॅमिन फ्रॉम द फ्लावर्स ऑफ द फिमेल पॅरेंट, ही मॅस्क्युलेशन करायचं आहे फिमेल फ्लावर बनवण्यासाठी. देन आर्टिफिशियली क्रॉस पॉलिनेशन करायचं युझिंग पोलन ग्रेन्स अँड कलेक्टेड मेल पॅरेंट्स. देन त्याला बॅग लावायची जेणेकरून परत वेगळ्या प्रकारचं क्रॉस पॉलिनेशन होणार नाही. बॅगिंग करायचं, टॅगिंग करायचं, कधी मॅस्क्युलेशन केलं, कधी क्रॉसिंग केलं वगैरे वगैरे. देन मेल पॅरेंट मध्ये देन डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट अँड सीड रिप्रेझेंटिंग F1 हायब्रिड. सो त्याच्यानंतर ज्याच्यापासून फ्रूट तयार होणार आहे त्याच्यातून सीड जे होणार आहे तर त्याला F1 हायब्रिड कन्सिडर करायचं. देन सिलेक्शन अँड टेस्टिंग ऑफ F1 हायब्रिड फॉर कॉम्बिनेशन ऑफ डिझायरेबल कॅरेक्टर, डिझायरेबल कॅरेक्टर त्या F1 हायब्रिड मध्ये आले का नाही त्याची टेस्टिंग करायची. देन फील्ड ट्रायल घ्यायच्या वेगवेगळ्या कंडिशनला, त्याची प्रोडक्टिव्हिटी चेक करायची आणि टेस्टिंग अँड रिलीज द व्हरायटी. आणि त्याच्यानंतर टेस्टिंग झाल्यानंतर त्याची काय करायची तर एक व्हरायटी रिलीज करायची. सो इथे पण दिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर फोर्थ सिलेक्शन अँड टेस्टिंग ऑफ सुपेरियर रिकॉम्बिनेशन. ओके, F1 हायब्रिड मिळाल्यानंतर त्याचं सिलेक्शन करायचं, टेस्टिंग करायची. काय करायचं, सो द F1 हायब्रिड प्लांट showing superiority over both the parent having high yield hybrid vigor are selected. हाय यील्डिंग कॅपॅसिटी आहे का दोन्ही पॅरेंटपेक्षा, जे चांगले कॅरेक्टर पाहिजे होते, जे डिझायरेबल कॅरेक्टर होते, जे आपण ठरवलेले होते कॅरेक्टर की हे आले पाहिजे तर ते आले का नाही ते चेक करायचं. देन सच हायब्रिड आर देन सेल्फ फॉर few generations to make them homozygous for said desirable character till there is a state of uniformity. आणि नंतर काही जनरेशन परत घेऊन बघायचे सेल्फिंग करून, जेणेकरून तेच कॅरेक्टर टिकतायत की ते लॉस होत आहेत तर ते पण चेक करायचं. सो दॅट द कॅरेक्टर्स विल नॉट बी सेग्रिगेट फर्दर, आणि ते कॅरेक्टर परत सेपरेट होणार नाही याची काळजी घ्यायची. देन टेस्टिंग, रिलीज अँड कमर्शियलायझेशन ऑफ न्यू कल्टिवर्स. सो त्याचं टेस्टिंग झाल्यानंतर त्याला रिलीज करायचं आणि न्यू व्हरायटी म्हणून त्याला कमर्शियलाइज करायचं म्हणजे विकायचे. The newly selected lines are evaluated for the productivity and other features like disease resistant, pest resistant, quality. हे जर सगळे कॅरेक्टर येत असेल, so initially these plants are grown under control condition of water, fertilizer. हे सगळ्या कंट्रोल कंडिशन ठेवायच्या सुरुवातीला. and there परफॉर्मन्स इज रेकॉर्डेड. त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तर तो रेकॉर्ड करायचा वेगवेगळ्या इन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये. द सिलेक्टेड लाईन्स आर दी ग्रोन फॉर 3 to 4 जनरेशन ऍट लिस्ट इन द नॅचरल फील्ड इन डिफरंट agroclimatic zones. Finally, variety is released as a new variety for use by the farmer. नवीन व्हरायटी म्हणून रिलीज करू शकतो नंतर. सो हाय यील्डिंग हायब्रिड व्हरायटीज ऑफ राईस, व्हीट, शुगर केन, मिलेट्स डेव्हलप थ्रू दी हायब्रिडायझेशन. वेगवेगळ्या व्हरायटी आपण हाय यील्डिंग बनवलेल्या आहे. सो हा हेल्प फार्मर कम्युनिटी टू अटेंड रेकॉर्ड ऍग्रिकल्चर प्रोडक्शन इन इंडिया सिन्स 1961. आणि 1961 पासून इंडियामध्ये आपण ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन मध्ये रेकॉर्ड बनवलेला आहे. सो दिस इज द ग्रीन रिव्होल्युशन, आणि त्यालाच आपण म्हटलं ग्रीन रिव्होल्युशन. मग कुठले कुठले इंडियन हायब्रिड क्रॉप आहेत तर सगळ्यात पहिलं जे आहे याच्यावरती क्वेश्चन असतात तुम्हाला, सीईटीला पण असतात आणि स्टेट बोर्डला पण असतात. सो व्हीट अँड राईस व्हरायटी. सो इन 1960 व्हीट अँड राईस प्रोडक्शन इन्क्रीज ट्रिमेंडसली, खूप जास्त वाढलं. नॉर्मन ई बोर्लंग डेव्हलप सेमीडॉर्फ व्हरायटी. सेमीडॉर्फ व्हरायटी बनवल्या म्हणजे कमी उंचीच्या बनवल्या, जेणेकरून वारा आला की ते पडत नसायचे, खाली पडून गेल्या की त्या सडायच्या आणि त्याच्यातून जे ग्रेन्स आहेत तर ते खाली पडून जायचे. म्हणून यांनी काय केलं तर सेमी डॉर्फ व्हरायटी आणल्या, म्हणजे कमी उंचीच्या व्हरायटी आणल्या व्हीटच्या. सो कुठल्या कुठल्या होत्या तर त्या होत्या सोनालिका आणि कल्याण सोना आर 2 ऑफ द हायब्रिड व्हीट व्हरायटी ग्रोन इन इंडिया, इंडियामध्ये बनवले. त्याच्यानंतर सेमी डॉर्फ व्हरायटी ऑफ राईस या होत्या IR8, दॅट इज द इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी त्या डेव्हलप केलेल्या होत्या म्हणून त्याला. आणि तायचुंग नेटिव्ह फर्स्ट
तायचुंग नेटिव्ह फर्स्ट जी व्हरायटी होती तर ती तैवानवरून आणलेली होती आणि इंडियामध्ये इंट्रोड्यूस केली होती, इंडियामध्ये लावलेली होती. सो IR8 अँड तायचुंग नेटिव्ह फर्स्ट ही राईटच्या व्हरायटी होत्या. देन जया, पद्मा, रत्ना ह्या ज्या व्हरायटी होत्या तर हाय यील्डिंग सेमीडॉर्फ राईसच्या व्हरायटी होत्या, त्या इंडियामध्ये डेव्हलप केलेल्या होत्या नंतरच्या कंडिशनमध्ये. कुठल्या? जया, पद्मा अँड रत्ना. त्याच्यानंतर शुगर केनच्या काही व्हरायटी होत्या. शुगर केनच्या कुठल्या व्हरायटी होत्या तर सॅक्रम बार्बेरी ही नॉर्थ इंडियामध्ये असलेली एक शुगर केनची व्हरायटी होती आणि सॅक्रम ऑफिसिनरम ही साऊथ इंडियामधली होती. मात्र सॅक्रम ऑफिसिनरम जो होता तर त्याचा स्टेम जो आहे तर तो थिक होता, जाड होता. त्याच्यामध्ये शुगर कंटेंट सुद्धा जास्त होतं, बट डज नॉट ग्रो इन वेल इन नॉर्थ इंडिया. तो नॉर्थ इंडियामध्ये मात्र येत नव्हता. मग काय केलं? सो दीज टू व्हरायटीज आर क्रॉस टू गेट डिझायरेबल क्वालिटीज फॉर बोथ. दोघांचं क्रॉसिंग केलं. सो हाय शुगर कंटेंट, थिकर स्टेम अँड ॲबिलिटी टू ग्रो इन द नॉर्थ इंडिया दोन्ही पण असलेल्या काही व्हरायटी गेल्या, ज्याच्यामध्ये CO 419, 421, 453 ह्या हाय यील्डिंग आणि हाय शुगर कंटेंट असलेल्या व्हरायटी डेव्हलप केल्या गेल्या कोयंबतूर, तामिळनाडू या रिसर्च सेंटरमध्ये. शुगर केन रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे कोयंबतूर तर तिथे. तर त्या कोयंबतूरचा CO हा इथे नाव दिलेलं आहे. CO 419, 421 अँड 453 या 3 व्हरायटी या तामिळनाडूच्या कोयंबतूर इथे असलेल्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये या डेव्हलप केलेल्या होत्या शुगर केनच्या. देन मिलेटमध्ये कुठले तर हायब्रिड मेज बनवली, ज्याच्यामध्ये गंगा 3 ही एक व्हरायटी होती. जवारमध्ये CO12, बाजरामध्ये निफाड हाव बीन सक्सेसफुली डेव्हलप इन इंडिया. या मिलेट्समध्ये हायब्रिड मेज असेल, हायब्रिड जवार असेल, हायब्रिड बाजरा असेल तर यांच्या व्हरायटी डेव्हलप केलेल्या होत्या. सो दीज व्हरायटीज हाय यील्डिंग अँड रेजिस्टंट ऑफ वॉटर स्ट्रेस. पाणी कमी पडलं तरी सुद्धा या लगेच मरत नव्हत्या तर जगत होत्या. त्याच्यानंतर प्लांट ब्रीडिंग मध्ये काही डिसीज रेजिस्टन्स म्हणजे डिसीजच होणार नाही त्या स्पेसिसला, तर अशा काही डिसीज रेजिस्टंट व्हरायटी सुद्धा डेव्हलप केल्या, जसं की फंगल पॅथोजनसाठी फंगल पॅथोजनमुळे जे डिसीज होतात जसं की ब्राऊन रस्ट ऑफ व्हीट, रेड रॉट ऑफ शुगर केन, लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो हे सगळे फंगल डिसीज असतात. त्याच्यानंतर बॅक्टेरियामुळे होणारे डिसीज कुठले तर ब्लॅक रॉट ऑफ रुसिफर्स. देन व्हायरसेसमुळे होणारे डिसीज म्हणजे टोबॅको मोझॅक व्हायरस जो आहे तर तो टोबॅको प्लांट मध्ये डिसीज कॉज करत होता. सो दिस बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ब्रीडिंग फॉर डिसीज रेजिस्टन्स टू डेव्हलप इनहेरिट क्वालिटी इन द प्लांट टू प्रिव्हेंट द पॅथोजन फ्रॉम कॉझिंग डिसीज. म्हणजे डिसीज रेजिस्टंट व्हरायटीचं काम काय होतं तर जरी डिसीज एखादा पॅथोजन आला तर डिसीज कॉज नाही करू शकणार. सो सच व्हरायटीज ऑफ प्लांट आर कॉल्ड ॲज अ डिसीज रेजिस्टंट प्लांट. So the basic technique used in the sum as the normal hybridization process. So some disease resistant plant. So इथे काही disease resistant plant दिलेलं, जसं की wheat मध्ये जे wheatची जी disease resistant व्हरायटी होती तर ती होती हिमगिरी. हा स्पेसिफिकली डिसीज रेजिस्टंट होता लीफ अँड स्ट्रीप रस्ट आणि हिल बर्न साठी. त्याच्यानंतर ब्रासिका म्हणजे आपलं मोहरी. सो पुसा सॉर्मिन ही व्हरायटी जी काही व्हरायटी होती पुसा सॉर्मिन तर ही व्हाईट रस्ट साठी रेजिस्टंट होती. त्याच्यानंतर कॉलीफ्लावर पुसा शुभ्रा ही व्हरायटी होती जी ब्लॅक रॉट अँड कर्ल ब्लाइट ब्लॅक रॉट याच्यासाठी रेजिस्टंट बनवली होती. त्याच्यानंतर चिलीची व्हरायटी होती पुसा सदाबहार. त्याच्यानंतर चिली मोझॅक व्हायरस, टोबॅको मोझॅक व्हायरस अँड लीफ कर्ल या डिसीज साठी रेजिस्टंट बनवलेली होती. त्याच्यानंतर नेक्स्ट होतं ते म्हणजे म्युटेशन ब्रीडिंग. आता म्युटेशन म्हणजे काय तर सडन हेरिटेबल चेंज इन द डीएनए. डीएनए मध्ये जो चेंज सडन करून आणला, लवकर चेंज झाला आणि तो हेरिटेबल आहे म्हणजे नेक्स्ट जनरेशन मध्ये पण तसाच चेंज पास होतोय. सो त्याला म्हटलं तर म्युटेशन. आणि या म्युटेशनचा यूज करून म्युटेशन ब्रीडिंग मध्ये आणलं. सो म्युटेशन इज द सडन हेरिटेबल चेंज इन द जीनोटाइप कॉज नॅचरली. इट कॅन ऑल्सो इंड्यूस बाय ऍप्लिकेशन ऑफ केमिकल म्युटाजन. केमिकल म्युटाजननी सुद्धा आपण ते म्युटेशन करू शकतो. सो जे म्युटेशन कॉज करतात तर त्याला म्हटलं तर म्युटाजन. मग म्युटाजन केमिकल असू शकतात, फिजिकल असू शकतात, बायोलॉजिकल असू शकतात. सो पहिल्यांदा नॅचरल और फिजिकल म्युटाजन कुठले असतात तर हाय टेम्परेचर, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2, एक्स-रे, UV रेज, गॅमा रेज हे सगळे जे तर ते फिजिकल म्युटाजन आहे. त्याच्यानंतर केमिकल म्युटाजन कुठले आहेत तर नायट्रस ऑक्साईड, इथिल मिथेन सल्फोनेट EMS म्हटलं जातं त्याला, मस्टर्ड गॅस किंवा कोल्चिसिन, देन सोडियम अझाईड, देन MMS मिथाइल मिथेन सल्फोनेट. सो असे खूप सारे जे काही आहेत तर ते केमिकल म्युटाजन आहेत. सो सीडलिंग और सीड्स आर इरॅडिकेट बाय कोबाल्ट 60 एक्सपोज टू UV बल्ब, एक्स-रे मशीन्स.
सो सीडलिंगला किंवा सीडला डायरेक्टली ट्रीटमेंट देऊ शकतात. सो म्युटेशन कॉज जीन म्युटेशन अँड क्रोमोझोमल ॲब्रेशन्स. जीन म्युटेशन होऊ शकतं. क्रोमोझोमल ॲब्रेशन म्हणजे क्रोमोझोम एखादा इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे एखादा जीन डिलीट होऊ शकतो, एखादा जीन ऍड होऊ शकतो. सो असे म्युटेशन होऊ शकतात. सो ट्रीटेड सीडलिंग आर देन स्क्रीन फॉर रेजिस्टन्स टू डिसीज, पेस्ट, हाय यील्डिंग कॅपॅसिटी. सो असे काही होऊ शकतो. सो जगन्नाथ एक्झाम्पल, जगन्नाथ व्हरायटी ऑफ राईसची जी जगन्नाथ व्हरायटी आहे तर ती म्युटेशन ब्रिडिंगने बनवली होती. त्यांनी NP836 व्हरायटी ऑफ व्हीट रस्ट रेजिस्टंट होती. देन इंदोर 2 व्हरायटी ऑफ कॉटन रेजिस्टंट होती बॉलवर्मसाठी. देन रेगिना सेकंड व्हरायटी ऑफ कॅबेज जी रेजिस्टंट होते बॅक्टेरियल रॉटसाठी. सो अशा खूप साऱ्या व्हरायटी म्युटेशन ब्रिडिंगने बनवलेल्या होत्या. सो प्लांट ब्रिडिंग फॉर डेव्हलपिंग ऑफ रेजिस्टन्स ऑफ इन्सेक्ट पेस्ट. काही प्लांट ब्रिडिंग थ्रू काही अशा व्हरायटी बनवल्या ज्या रेजिस्टंट असेल इन्सेक्ट आणि पेस्टसाठी. सो इन्सेक्ट बिंग हर्बिव्होरस. इन्सेक्ट जे आहे तर ते हर्बिव्होरस असतात, प्लांटवरती फीड करतात. इन्क्युअर हेवी लॉस ऑफ द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ द क्रॉप. त्याच्यामुळे खूप सारा लॉस होतो. देन रेजिस्टंट इन क्रॉप कॅन बी डेव्हलप इन द फॉलोइंग वे. सो काय खूप सारे वेनी आपण इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट व्हरायटी बनवू शकतो. सो डेव्हलपमेंट ऑफ मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर लाईक हेरी लीव्स in cotton and wheat develop vector resistance and jesseed and cereal leaf beetle respectively. So खूप सारे डेव्हलपमेंटल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आपण टाकू शकतो. देन सॉलिड स्टेम इन द व्हीट लीड टू द रेजिस्टर ऑफ स्टेम बोरर. सॉलिड स्टेम बनवल्यामुळे स्टेम बोररवरचा त्याचा अटॅक जो होता तो होत नव्हता. देन बायोकेमिकल कॅरेक्टर्स प्रोव्हाइड रेजिस्टंट टू इन्सेक्ट अँड पेस्ट. बायोकेमिकल कॅरेक्टर्स काही बायोकेमिकल त्यामध्ये चेंजेस केले जात होतं, जसं की फॉर एक्झाम्पल द हाय अस्पार्टिक ऍसिड अँड लो नायट्रोजन अँड शुगर कंटेन इन मेज लीड टू द रेजिस्टंट अगेन द स्टेम बोरर. ज्याच्यामुळे काय होत होतं, अस्पार्टिक ऍसिड आणि नायट्रोजन वाढवलं, नायट्रोजन कमी केलं, शुगर कंटेंट कमी केलं की त्याच्यामुळे स्टेम बोररचा अटॅक होत नव्हता. देन द नेक्टर लेस कॉटन हॅव्हिंग स्मूथ लीव्स डेव्हलप रेजिस्टंट अगेन द बॉलवर्म. नेक्टर नसलेला किंवा नेक्टर कमी असलेला जर ल्यूज बनवले, स्मूथ ल्यूज बनवले, त्याच्यामुळे बॉलवर्म म्हणजे बोंडाळी जी असते तर त्याचा अटॅक होत नव्हता. तर अशा वेगवेगळ्या व्हरायटीज बनवल्या. इथे काही व्हरायटी दिलेल्या आहेत ज्या पेस्ट रेजिस्टंट आहेत, जसं की ब्रासिका. पुसा गौरव म्हणून एक व्हरायटी बनवली होती जी ऍफिडसाठी रेजिस्टंट होती. देन फ्लॅट बीम, पुसा सेम 2 अँड पुसा सेम 3 अशा 2 व्हरायटी होत्या ज्या जासीड, ऍफिड अँड फ्रूट बोरर यांच्यासाठी रेजिस्टंट होत्या. देन ओक्रा म्हणजे ज्याला आपण लेडी फिंगर किंवा भेंडी म्हणतो तर त्याचे पुसा स्वामिनी आणि पुसा A4 या ज्या व्हरायटी बनवल्या होत्या तर शूट अँड फ्रूट बोरर साठी रेजिस्टंट होत्या. तर अशा खूप साऱ्या व्हरायटी डेव्हलप केलेल्या होत्या ज्या इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट असेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक प्लांट हायब्रिडायझेशन बरोबरच आणखीन एक टेक्निक आली, ती म्हणजे टिश्यू कल्चर किंवा यालाच म्हटलं जातं मायक्रो प्रोपोगेशन. मायक्रो प्रोपोगेशन विद्यार्थी मित्रांनो ही पूर्ण टेक्निक जी आहे तर ती तुमच्या सिलेबसमध्ये जवळपास 3 वेळेस आलेली आणि त्याच्यामुळे याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस सुद्धा वाढलेले आहेत. प्लांट टिश्यू कल्चर PTC इट इज ऑल्सो नोन ॲज अ मायक्रो प्रोपोगेशन. सो इट इज ऍक्च्युअली कलेक्शन ऑफ डिफरंट टेक्निक. खूप साऱ्या टेक्निक एकत्र येऊन बनवलेले. सो इट इज इन फॅक्ट इमर्ज ॲज अ टेक्निक ऑफ प्लांट बायोटेक्नॉलॉजी. प्लांट बायोटेक्नॉलॉजीच्या खूप साऱ्या टेक्निक एकत्र केल्या. सो आयसोलेटेड सेल, टिश्यूज, ऑर्गन्स आर ग्रोन इन विट्रो म्हणजे लॅब कंडिशनला ऑन अ सॉलिड लिक्विड न्यूट्रिएंट मीडियावरती जो लिक्विड असेल किंवा सॉलिड असेल तर त्याच्यावरती ग्रो केलं जातं अंडर असेप्टिक कंडिशन म्हणजे मेंटेन कंडिशन जिथे कुठले पॅथोजन नसणार आहेत, अब्सेंट ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक अ पॅथोजन्स तर इथे ऍबसेंट असतील. देन कंट्रोल कंडिशन ऑफ हाय लाईट, ह्युमिडिटी, टेम्परेचर हे सगळं कंट्रोल केलेलं असेल फॉर अचिव्हिंग डिफरंट ऑब्जेक्टिव्ह. द पार्ट ऑफ द प्लांट यूज फॉर द टिश्यू कल्चर नोन ॲज अ एक्सप्लांट. सो जो प्लांट आपण टिश्यू कल्चरसाठी वापरणार आहे तर त्याला एक्सप्लांट म्हटलं जातं. सो प्लांट टिश्यू कल्चर इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ टुटिपोटेन्सी. टुटिपोटेन्सी मीन्स फॉर्मेशन ऑफ होल प्लांट बॉडी फ्रॉम अ सिंगल सेल. या सेलच्या ॲबिलिटीला म्हटलं जातं टुटिपोटेन्सी आणि टुटिपोटेन्सी यूज करून जे काही प्लांट टिश्यू कल्चर आहे तर ते केलं जातं. सो विच अँड इनहेरिट ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग प्लांट सेल टू ग्रो, डिवाइड, रिडिवाइड अँड गिव्ह राईज टू अ होल प्लांट. ओके. हायबरलँड 1902
फॉर द फर्स्ट टाइम कन्सीव्ह द आयडिया अँड डेव्हलप द कन्सेप्ट इन विट्रो सेल कल्चर. हर्बर्ट लँडनी पहिल्यांदा इन विट्रो सेल कल्चर केलं होतं. दॅट इज द प्लांट मार्फोजेनेसिस. द प्लांट टिश्यू कल्चर मीडियम कन्सिस्ट ऑल इसेन्शियल न्यूट्रिएंट. या मीडियम मध्ये सगळे न्यूट्रिएंट असतात. सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, वॉटर, ग्रोथ हार्मोन्स, विटॅमिन्स, अगार जे असतं, अगार जेलेडियम पासून किंवा ग्लासिलारिया पासून काढलं जातं, ज्याला सॉलिडिफाईंग एजंट म्हटलं जातं, जे की कॅलस कल्चर करण्यासाठी गरजेचं असतं. द मोस्ट कॉमन प्रेफर्ड मीडियम ऑफ टिश्यू कल्चर दॅट इज द MS मीडिया. याचा लॉंग फॉर्म विचारला जातो MS चा. मुराशिंगे अँड स्कूक मीडियम. हे मुराशिंगे अँड स्कूक हे दोन सायंटिस्ट होते ज्यांनी हा मीडिया डेव्हलप केला होता. सो इट इज द बेस्ट मीडिया फॉर प्लांट टिश्यू कल्चर. आणि याचा लॉंग फॉर्म तुम्हाला बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये, CET किंवा नीट मध्ये, इव्हन स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा विचारला जातो. सो बेस्ड ऑन द नेचर ऑफ द एक्सप्लांटच्या नेचर वरून ठरवलं जातं. सो देअर आर 3 टाइप ऑफ सेल कल्चर, ऑर्गन कल्चर अँड एम्ब्रिओ कल्चर. आता तो एक्सप्लांट कुठला आहे तर त्याच्यावरून असे 3 टाइप पडलेले आहेत. सेल कल्चर असेल, ऑर्गन कल्चर असेल किंवा एम्ब्रिओ कल्चर असेल. देन बेस्ड ऑन द टाइप ऑफ इन विट्रो ग्रोथ, सो देअर आर 2 टाइप्स, दॅट इज द कॅलस कल्चर और सस्पेन्शन कल्चर. जर कॅलस सॉलिड मीडियम वरती जर केलं तर त्याला कॅलस कल्चर म्हटलं जातं. लिक्विड मीडियम वरती केलं तर त्याला सस्पेन्शन कल्चर म्हटलं जातं. देन मेंटेनन्स ऑफ असेप्टिक कंडिशन. असेप्टिक कंडिशन जी आहे तर ती मेंटेन करायची. सो असेप्टिक कंडिशन इज इसेन्शियल फॉर ॲज अवॉइड कंटॅमिनेशन अवॉइड करण्यासाठी. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील, फंजाई असेल, बॅक्टेरियल असेल, व्हायरस असेल, त्यांच्यापासून वाचवण्यासाठी असेप्टिक कंडिशन म्हणजे एक कंटॅमिनेशन फ्री कंडिशन मेंटेन करावी लागते. सो इट अकम्प्लिश बाय स्टरलायझेशन ऑफ ग्लासवेअर स्टरलायझेशन साठी जनरली डिटर्जंट वापरले जातात. हॉट एअर ओव्हन वापरला जातो. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट मीडियम स्टरलायझेशन साठी ऑटोक्लेव्हच्या अंडर प्रेशर जो असतो तो 15 LB किंवा 15 LB प्रेशर असतो फॉर 20 मिनिट्स. नियर अबाउट 120 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं त्या ऑटोक्लेव्ह मध्ये, आणि त्याच्यामध्ये हे न्यूट्रिएंट मीडिया स्टरलाइज केला जातो. एक्सप्लांट स्टरलायझेशन साठी 20% इथाइल अल्कोहोल किंवा 0.1% HgCl2 दॅट इज द मर्क्युरी क्लोराइड वापरलं जातं. देन इनॉक्युलेशन चेंबर जे असतं तर त्याला स्टरलाइज करण्यासाठी, म्हणजे त्याला लॅमिनार एअर फ्लो म्हटलं जातं. सो त्याच्यामध्ये UV ट्यूब असते. सो UV रेस ट्यूब 1 आवर साठी जनरली स्टार्ट करून दिला जातो इनॉक्युलेशन करण्याच्या अगोदर. देन इनॉक्युलेशन केलं जातं. इनॉक्युलेशन म्हणजे काय तर ट्रान्सफर ऑफ एक्सप्लांट इन द न्यूट्रिएंट मीडिया अंडर द स्टराईल कंडिशन. न्यूट्रिएंट मीडियामध्ये एक्सप्लांट टाकून द्यायचा असेप्टिक कंडिशन मध्ये, स्टराईल कंडिशन मध्ये, जेणेकरून त्याच्यामध्ये इन्फेक्शन होणार नाही. सो त्या प्रोसेसला म्हटलं जातं इनॉक्युलेशन. देन नंतर काय केलं जातं तर इन्क्युबेशन केलं जातं. इन्क्युबेशन म्हणजे जे काही बाकीच्या ज्या मेंटेन कंडिशन आहे तर त्याच्यामध्ये त्याला ग्रो करायला ठेवलं जातं. सो अदर कंडिशन मेंटेन दॅट लाईक टेम्परेचर जे पाहिजे तर ते 18 to 20 डिग्री सेल्सिअस पाहिजे. देन न्यूट्रिएंट जे आहे त्याचा pH जो आहे तर तो 5 to 5.8 pH पाहिजे. एरेशन पर्टिक्युलरली फॉर सस्पेन्शन कल्चर एरेशन पण द्यावं लागतं, एअर द्यावं लागतं. सो इन कॅलस कल्चर द सॉलिड मीडियम यूज, कॅलस कल्चरसाठी सॉलिड मीडियम यूज केला जातो. सॉलिड करण्यासाठी त्याच्यामध्ये टाकलं जातं अगार जे की काढलं जातं जेलेडियम किंवा ग्लासिलारिया या रेड अल्गी पासून. सो इट डेव्हलप अँड ऑर्गॅनिझम ऑफ टिश्यू कल्चर इज लॉस्ट. Hence, the cell is explant, divide and redivide to form the mass of undifferentiated cell. So सगळ्यात पहिल्यांदा undifferentiated cell चं एक मास बनलं जातं, त्याला आपण कॅलस म्हणतो. ओके, सो undifferentiated mass of the cell known as a callus. So it maintain as a solid media. So callus can be induced to form organ like root. याच्यापासून आपण कॅलस तयार करू शकतो. कॅलस तयार झाल्यानंतर ऑर्गेनोजेनेसिस होतं, म्हणजे रायझोजेनेसिस होतं, रूट डेव्हलपमेंट किंवा शूट डेव्हलपमेंट, त्याला पॉलोजेनेसिस म्हटलं जातं, आणि पूर्ण प्लांटलेट बनेल. सो नो शेकर ॲगिगेटर इज नीडेड. शेकरची काही गरज नाहीये, मात्र सस्पेन्शन कल्चरमध्ये शेकरची गरज आहे. सेकंड जे असतं सस्पेन्शन कल्चर, म्हणजे लिक्विड मीडियावरती जनरली ग्रो केलं जातं. सो इन सस्पेन्शन कल्चर स्मॉल ग्रुप्स ऑफ सेल और सिंगल सेल आर यूज ॲज एक्सप्लांट इन द लिक्विड मीडिया. जेव्हा लिक्विड मीडियामध्ये केलं जातं तर त्याला म्हटलं जातं सस्पेन्शन कल्चर. In liquid medium is constantly aggregated by using shaker or aggregator. जे एक शेकर लागतो, कंटिन्युअसली फिरवत राहावा लागतो. सो देअर इज अ कॉन्स्टंट मिक्सिंग ऑफ मीडियम इन द एक्सप्लांट. एक्सप्लांट साठी कंटिन्युअसली मीडियम स्टर करावा लागतो किंवा शेक करावा लागतो. सो इथे स्टरर किंवा शेकर
गरजेचं असतं. देन बोथ द कॅलस अँड सस्पेन्शन कल्चर डाईज ड्यू टू द कोर्स ऑफ टाइम. काही टाइम नंतर मात्र यातल्या सेल ज्या आहेत तर त्या डेथ होऊ शकतात. सो देअर फोर सब कल्चरिंग इज नेसेसरी फॉर कंटिन्युअस ऑफ द टेक्निक. परत सब कल्चरिंग करावं लागतं. देन micro propagation or clonal propagation. So organogenesis via shoot is considered as one of the most widely used commercial method for regeneration of plant. सो सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे ऑर्गन फॉर्मेशन केलं जातं, शूट फॉर्मेशन केलं जातं. सो मायक्रो प्रोपोगेशन इज ऑल्सो नोन ॲज अ क्लोनल प्रोपोगेशन. ओके, मायक्रो प्रोपोगेशनलाच म्हटलं जातं क्लोनल प्रोपोगेशन. सो इट इज द ओनली प्रोसेस अडॉप्टेड बाय इंडियन प्लांट बायोलॉजिस्ट. ओके, आणि ही प्रोसेस जी डेव्हलप केलेली आहे तर ती इंडियन प्लांट बायोटेक्नॉलॉजिस्टनी केलेली आहे. in the different industries, mainly in the commercial production of ornamental plant like orchids, chrysanthemum, eucalyptus या सगळ्या प्लांट मध्ये डेव्हलप केलेली आहे. अँड फ्रूट प्लांट लाईक बनाना, ग्रेप्स, सिट्रस या प्लांट मध्ये केलेला आहे. बघा इथे आपल्याला एक प्रोसेस दिलेली आहे. हे मदर प्लांट आहे. मदर प्लांट पासून हा थोडासा प्लांट काढला ज्याला एक्स प्लांट म्हणलं. एक्स प्लांटला या न्यूट्रिएंट मीडियामध्ये टाकलं, त्याला इनॉक्युलेशन म्हटलं. हे नंतर इन्क्युबेशन साठी ठेवलं, मेंटेन कंडिशन साठी ठेवलं. इथे कॅलस डेव्हलप झालेलं आहे, दॅट इज द अनडिफरन्शिएटेड मास ऑफ द सेल. त्याच्यानंतर इथे शूट डेव्हलप झालं, रूट डेव्हलप झालं. सो त्याच्यासाठी हार्मोनल जे काही हार्मोन्स आहेत म्हणजे ऑक्झिन असेल, सायटोकायनिन असेल तर त्याचा रेशो चेंज केला जातो. त्याच्यानंतर ऑर्गॅनोजेनेसिस होतं, नवीन प्लांट तयार होतं. नवीन प्लांटला आपण कुंड्यामध्ये ठेवतो, कोकोपीटमध्ये ठेवतो, नंतर त्याला ग्रीन हाऊसमध्ये शिफ्ट करतो, नंतर हळूहळू त्याला नॅचरल कंडिशनमध्ये नेतो. सो हे सगळी जी प्रोसेस आहे तर याला हार्डनिंग म्हटलं जातं. सो या स्टेप आहेत पुढे आपल्याला दिलेलं आहे. त्याच्या अगोदर डू यू नो दिलेलं आहे. सो ऍप्लिकेशन ऑफ टिश्यू कल्चर काय आहे ऍप्लिकेशन. सो देअर आर व्हेरियस ऍप्लिकेशन ऑफ टिश्यू कल्चर इन फॉरेस्ट्री, ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, जेनेटिक इंजिनिअरिंग, फिजिओलॉजी. सो या सगळ्यामध्ये त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. द डिफरंट ऍप्लिकेशन ऑफ टिश्यू कल्चर इन्क्लूड प्रोडक्शन ऑफ डिझीज फ्री प्लांट, हॅप्लॉइड प्लांटलेट, मायक्रो प्रोपोगेशन, प्रोडक्शन ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट्स, प्रोटोप्लास्ट कल्चर, कल्चर ऑफ रेअर प्लांट, सोमाक्लोनल व्हेरिएशन, प्रोडक्शन ऑफ स्ट्रेस रेजिस्टंट प्लांट. अशा सगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स जनरली प्लांट टिश्यू कल्चरचे आहे. म्हणजे आपण फॉरेस्ट्रीसाठी म्हणजे एखाद्या फॉरेस्ट डेव्हलप करण्यासाठी आपण खूप जास्त प्लांट थोड्या कमी जागेमध्ये कमी वेळेमध्ये आपण डेव्हलप करू शकतो. ऍग्रिकल्चरमध्ये आपण एखादी बाग करायची असेल, फ्रूटची बाग करायची असेल आपल्याला, म्हणजे गवा असेल, पेरू असेल किंवा बनाना असेल, केळी असेल किंवा डाळिंब असेल, पोमोग्रेनेट. सो ह्या सगळ्यांच्या बागा करण्यासाठी आपण काय करतो तर डिझीज फ्री प्लांटची नीड असते. जनरली हाय यील्डिंग कॅपॅसिटी असलेली प्लांट्स आपल्याला पाहिजे असतात आणि म्हणून आपण ते टिश्यू कल्चर थ्रू तयार करतो. ओके, तर हे सगळे होते ऍप्लिकेशन्स. पुढे आपल्याला दिलेलं आहेत काही ऍडव्हान्टेजेस ऑफ मायक्रो प्रोपोगेशन. काय फायदे आहेत मायक्रो प्रोपोगेशनचे तर बघा. सो इट हेल्प इन द रॅपिड मल्टिप्लिकेशन ऑफ द प्लांट. कमी वेळेमध्ये आपण खूप जास्त प्लांटलेट तयार करू शकतो. अ लार्ज नंबर ऑफ प्लांटलेट आर ऑब्टेन विदिन अ शॉर्ट पिरियड फ्रॉम अ स्मॉल स्पेस. कमी जागेमध्ये जास्तीत जास्त प्लांट आपल्याला मिळू शकतात, कमी वेळेमध्ये मिळू शकतात. सो प्लांट ऑब्टेन थ्रू आउट द इयर. पूर्ण वर्षभर आपल्याला प्लांट मिळू शकतात. अँड कंट्रोल कंडिशन इंडिपेंडंट ऑफ सीझन. कुठल्याही सीझनवरती डिपेंडंट नाहीये. देन जेनेटिकली सिमिलर प्लांट म्हणजे क्लोन्स आपल्याला मिळू शकतात. आर प्रोड्यूस फॉर्म बाय दिस मेथड. Therefore, desirable character, genotype जे पाहिजे आपल्याला तसे मिळू शकतात. सो फॉर डिझायरेबल सेक्स ऑफ सुपिरियर व्हरायटी आर केप्ट कॉन्स्टंट इन द मेनी जनरेशन्स. असे खूप सारे जनरेशन पर्यंत आपण कॉन्स्टंट ठेवू शकतो, त्याचं सेक्स कॉन्स्टंट ठेवू शकतो, त्याचे जिनोटाईप कॉन्स्टंट ठेवू शकतो. द रेअर प्लांट अँड एंडेंजर्ड स्पेसीज आर मल्टिप्लाय बाय दिस मेथड सच आज प्लांट्स आर सेव्ड. एखादं जे रेअर प्लांट असेल, डिस्टिंक्ट एक्सटिंक्ट झालेलं जे प्लांट असेल तर जे एखादी जरी आपल्याकडे प्लांट असेल तर त्याचा आपण नंबर वाढवू शकतो. ओके, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे शिवसुमन प्लांट ज्याला आपण ओके. तर हे जे प्लांट्स आहेत तर याचं आपण कन्झर्वेशन केलेलं आहे, जे की शिवनेरी फोर्ट वरती आपण त्याचं खूप सारे प्लांटेशन केलेलं आहे. तर या पद्धतीने आपण जे काही एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावरती असलेले जे प्लांट आहे तर त्याचं आपण कन्झर्वेशन सुद्धा करू शकतो. देन नेक्स्ट इथे आपल्याला दिलेला एक फ्लो चार्ट जो की टिश्यू कल्चरची टेक्निक कशी आहे तर ते आपण सांगतो. सो क्लोनिंग, सगळ्यात महत्त्वाचं क्लिनिंग ऑफ ग्लासवेअर क्लीन करायचे, ज्याच्यासाठी आपल्याला हॉट वॉटर वापरायचं आहे. देन लॅबुलिन केमिकल यूज करू शकतो आपण किंवा डिटर्जंट वापरू शकतो. देन स्टरलायझेशन ऑफ ग्लासवेअरला स्टरलायझेशन करायचं विथ द हेल्प ऑफ ऑटोक्लेव्ह. देन इन्स्ट्रुमेंटला स्टरलाइज करायचं आहे ओव्हन वापरून किंवा ऑटोक्लेव्ह वापरून. देन सिलेक्शन ऑफ अँड प्रिपरेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडिया वापरू शकतो. मग त्याच्यामध्ये MS मीडियम असेल किंवा बाकीचे B1 मीडिया असेल, B5 मीडिया असेल, व्हाईट मीडिया असेल, लिक्विड मीडिया असेल, वेगवेगळे मीडिया असतात.
सो त्याच्यामध्ये नॉन कॉन्सन्ट्रेशन अँड प्रॉपर्टी प्रोपोर्शन ऑफ डिफरंट कंपोनंट्स, वेगवेगळे कंपोनंट्स वापरायचे. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे कंपोनंट, 6 प्रकारचे कंपोनंट्स असतात जनरली. त्याच्यामध्ये असतात मॅक्रोन्यूट्रियंट, मायक्रोन्यूट्रियंट, कार्बन सोर्स, विटॅमिन्स, देन हार्मोन्स अँड सॉलिडिफाइंग एजंट, असे सगळे केमिकल्स त्याच्यामध्ये असतात. देन स्टरलायझेशन ऑफ मीडिया स्टरलायझेशन करण्यासाठी आपण ऑटोक्लेव्ह वापरतो, जो 20 मिनिटसाठी नियर अबाउट 15 LB प्रेशरमध्ये नियर अबाउट 120 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर एवढं मेंटेन होतं आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास 20 मिनिटं ठेवतो, जेणेकरून त्यामध्ये कुठलाही पॅथोजन जिवंत राहू शकत नाही. देन प्रिपरेशन ऑफ प्लांट मटेरियल, दॅट इज द एक्सप्लांट स्टरलायझेशन आयसोलेशन करतो. त्याच्यानंतर त्याचं सरफेस स्टरलायझेशन केलं जातं विथ द हेल्प ऑफ HgCl2, दॅट इज द मर्क्युरी क्लोराइड वापरतो आपण 0.1%. देन एक्सप्लांट इज ऑप्टेन फ्रॉम द ग्रोईंग स्टॉक प्लांट घेतलं जातं जनरली. शूट अपेकल मेरिस्टेम किंवा रूट अपेकल मेरिस्टेमचा पार्ट घेतला जातो. तसं कुठलाही पार्ट वापरू शकतो आपण, मात्र हे जर पार्ट घेतलं तर आपलं लवकर त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन फास्ट होतं. सो इनॉक्युलेशन ऑफ एक्सप्लांट इन द कल्चरल फ्लास्क, सो इनॉक्युलेशन करतो. सो ट्रान्सफर ऑफ एक्सप्लांट इन द न्यूट्रिएंट मीडिया अंडर द असेप्टिक कंडिशन, कुठे वापरलं तर असेप्टिक कंडिशन असते लॅमिनार एअर फ्लो कॅबिनेट युनिटमध्ये, त्याच्यामध्ये इनॉक्युलेशन केलं जातं. देन इन्क्युबेशन केलं जातं. इनॉक्युलेटेड एक्सप्लांट ते मेंटेन कंडिशन मध्ये ठेवलं जातं. विदिन 2 to 3 वीक्स पर्यंत कॅलस डेव्हलप होतं. देन सब कल्चरिंग केलं जातं कॅलसचं, परत कॅलस ॲज अ एक्सप्लांट कन्सिडर केला जातो, परत त्याला काही पिरियडसाठी त्याला इनॉक्युलेशन करून इन्क्युबेशनसाठी ठेवलं जातं. नियर अबाउट 3 to 4 सेगमेंट्स असे केले जातात. फ्रेश कल्चर वापरलं जातं प्रत्येक वेळेस. देन ऑर्गॅनोजेनेसिस केलं जातं. ऑर्गॅनोजेनेसिस मध्ये एक तर रूटिंग केलं जातं किंवा शूटिंग केलं जातं आणि त्याच्यासाठी डिपेंड असतं ते म्हणजे ऑक्झिन आणि सायटोकायनिनचा रेशो. जर ऑक्झिन जास्त असेल सायटोकायनिन पेक्षा तर रूट डेव्हलपमेंट होतं, सायटोकायनिन जास्त असेल ऑक्झिन कमी असेल तर रूट डेव्हलपमेंट होतं. आणि जनरली ऑक्झिन आणि सायटोकायनिनचा रेशो जर सेम असेल तर जनरली कॅलस डेव्हलपमेंट होतं. ओके, तर हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर केलं जातं हार्डनिंग मध्ये आपण काय करतो तर प्लांटलेस जे आहे तर ते ट्रान्सफर करतो पॉलिथिन बॅगमध्ये, ज्याच्यामध्ये स्टरलाइज सॉइल आणि कोकोपीट असेल. त्याच्यानंतर जे परत त्याला आपण काढून परत त्याला लो लाईट मध्ये हाय ह्युमिड कंडिशन मध्ये ठेवलं जातं काही वेळासाठी. नंतर त्याला परत फील्डमध्ये ट्रान्सफर केलं जातं, कोकोपीट मधून सॉइल दिली जाते. नंतर त्याला ग्रीन शेड नेट मध्ये ठेवलं जातं. नंतर त्याला ट्रान्सफर केलं जातं फील्डमध्ये. सो त्याला म्हटलं जातं हार्डनिंग आणि नंतर त्याला आपण सेलिंग करू शकतो. सो हे सगळे जे काही टर्मिनॉलॉजी आहे तर दॅट इज द टोटल preparatory methods or technique or step of the plant tissue cultures. So with the help of somatic hybrids or hybrids we are able to obtain new variety of short time period. आपण काय करू शकतो तर हायब्रिड बनवू शकतो, हायब्रिड बनवू शकतो आणि वेगवेगळ्या नवीन व्हरायटी बनवू शकतो. मला माहिती आहे का, हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ बनाना, श्रीमती किंवा बसराई किंवा G9 ह्या ज्या मोस्टली महाराष्ट्रामध्ये वापरणाऱ्या हायल्डिंग व्हरायटी ज्या आहेत बनानाच्या, तर त्या सुद्धा प्लांट टिश्यू कल्चरनेच डेव्हलप केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबतोय. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्लांट ब्रीडिंग, त्याचे ऍडव्हान्टेजेस, प्लांट टिश्यू कल्चर हे टॉपिक कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा टॉपिक बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुमचे काही डाऊट्स असेल तर व्हिडिओला कमेंट करा. आणि जर अजूनही आपलं ऍप डाउनलोड केलेलं नसेल तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर त्या लिंक वरती जाऊन ऍप इन्स्टॉल करा. फ्री नोट्स तुम्हाला तिथे मिळून जातील. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.